वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आकाश कोळी. आज आपण आलो आहोत भीमबेटका, भोपाळ, मध्य प्रदेश. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. तसंच आज आमच्यासोबत काहीतरी झाले. आमचा प्रवास खूप लांबचा होता. 2 किलोमीटर होता, पण 2 तास लागले. ते कसे लागले मी सांगेल पुढे गेलो. आज आपण आलो आहे भीमबेटका. हे प्रवेशद्वार. या 2 ठिकाणाची माहिती आहे. हे 1957 मध्ये डॉक्टर विष्णू श्रीधर, त्यांचं नाव काय, वाकणकर यांनी याचा शोध लावला. म्हणजे त्यांनी आधी बघितलं आणि त्याच्यानंतर 2003 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून याला घोषित केलं गेलं. तर ही आपली गेट सुरुवात. चला पुढे बघूयात. मित्रांनो, ही पहिली केव. ही वरती ही जी डिझाईन आहे रॉकवरती केलेली जुन्या काळातल्या लोकांनी, हे त्यांचे थोडेसे कल्पनाचित्र आहेत. म्हणजे कदाचित ते असे असू शकतात. पहिली केव झाल्यानंतरून लगेच उजव्या बाजूने ही एक आहे, ही दुसरी आहे. ही एक आहे. म्हणजे इथं लोक ते आराम करत असते. इथं ड्रॉइंग वगैरे नाही आहे, पण ही दुसरी केव आहे असं इथं म्हटलं गेलं आहे. शेल्टर आहे ना. पुढं चालू करण्याआधी थोडंसं लाईक करा, सबस्क्राईब करा, मलाही बरं वाटेल. आणि मी माझ्या प्रतीने जितका चांगले व्हिडिओ बनवता येईल तितके चांगले व्हिडिओ बनवेल आपल्या मराठी भाषेमध्ये. फक्त लाईक सबस्क्राईब करा, थोडेसे कष्ट, कारण की इथं यायला जरा आमची खूप तारंबळ झाली आहे. सांगेल नंतर व्हिडिओमध्ये, पण प्लीज पुढे जाण्याआधी सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. चला मग मित्रांनो, तिसऱ्या केवकडे जाऊया. ही तिसरी केव आहे, इथून एंट्रन्स आहे. चला. तर मित्रांनो, ही ती ड्रॉइंग, जी कला आहे भिंतींवर आदिमानवाने बनवलेला. हे बघा, इथं हा पंजा दिसतोय. इथं काही पशु आहेत. इथं बैल दिसतोय इकडे, काय माहिती काय, पण आहे. असे ड्रॉइंग्स आहेत इथं. इव्होल्युशन इंडेक्स. आता माकडापासून हळूहळू माणूस झाला. इकडं पुढं लय अभ्यास आहे हो, ते नाही दाखवलं. ह्याच्या पुढं तो कम्प्युटर घेऊन बसतो, ते दाखवा, ते लय पुढे. मित्रा परत मागं जा, ऐक माझं, नको जाऊ पुढं. लय अभ्यास आहे बरं का, लय कष्ट करावं लागतात. तर मित्रांनो, हे व्हिडिओमध्ये जस्टिफाय होतं आहे का माहीत नाही, पण रिअल लाईफमध्ये खास आहे यार. लोकांनी वा यार, कसं असेल त्या काळामध्ये ना. चौथं रॉक शेल्टर. आजूबाजूचा परिसर, हे रॉक शेल्टर. हे बघा, क्रमांक 4 ऑडिओ गाईड आहे. हे तो गूगल करा, इथली माहिती भेटेल. खाली आपण बघितलं
5वी इथं माणूस आहे, म्हणजे 2 रेखाचित्र इथं खाली आहे. व्हाईट गेरू इथं आहे, लाल गेरूने. आणि इकडे सरळ एक व्ह्यू पॉईंट आहे. यांनी म्हटले गेले इथं 60 मीटर्सवरती एक व्ह्यू पॉईंट आहे. चला मग तो बघूयात. मित्रांनो, व्ह्यू पॉईंट, चला तुमच्यासोबत मी पण बघतो व्ह्यू पॉईंट. तरी इथून पूर्ण म्हणजे जी सपाट जी जमीन आहे ती दिसते. शेल्टर नंबर 8. आत जाऊया. हो हो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह वाह वाह. छपरी यूट्यूबर, छपरी यूट्यूबर, देखो छपरी 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 यूट्यूबर, छपरी यूट्यूबर. आता म्हणजे जी चित्रकला आहे ती बदलली आहे. इथं हत्ती जो प्रॉपर शेपमध्ये, घोडा आहे तो प्रॉपर शेपमध्ये. आधी जो आपण मागं पाहिले ते थोडेसे असे त्रिकोणीकडनं एक त्रिकोण तिकडनं आणि असं फक्त रेष होते असे नॉर्मल. पण आता प्रॉपर घोड्याचा शेप आहे. आणि हे जे दिसतं हे फूल आहे, फूल बनवलेलं आहे. हे खाली गमला टाईप आहे असं काहीतरी बघा. हे जे पिवळं पिवळं दिसतंय ना हे कुंडी टाईप आहे. आणि हे जे थोडंसं ग्रीन ग्रीन दिसतंय ते पानं आहेत आणि हे फूल आहे. आणि इकडं पण हे लॅडर आहे, लॅडर म्हणजे सिड्या. आणि तिथं पण थोडंसं कोरीव काम आहे. व्हाईट गेरू, त्याच्यावरती हिरवं पिवळं असं आहे कोरलेलं, सॉरी चित्रकला. केव नंबर 12. आणि 12 केवच्या याच्यामध्ये चित्रामध्ये असा फरक आहे की लोकांनी घोड्यासोबत राहणं आणि घोड्याला त्यांच्यानुसार कपडे वगैरे घातले. बघा हा घोडा आहे आणि त्याला असे कपडे वगैरे घातलेत. थोडंसं युद्धशैलीमधले चित्रकला आहे ही. हे बघा इथं हे जे दिसतं हा घोडा आहे, त्याला कपडे घातले. तर तो माणूस आहे त्याच्या हातात ही तलवार भाला वगैरे जे असेल ते. तर जसं आम्ही पुढं जातो आहे तसं म्हणजे एक इव्हॉल्युशन दिसतं आहे की माणूस प्राण्यांसोबत राहून त्यांच्यासोबत त्यांचा उपयोग केला जातो आहे ना. कारण आपण शेल्टर नंबर 12वरती आलो आहे. आणि इथं त्यांनी सांगितलं आहे की हे जे इथं जे चित्र आहे इथं हा जो हे जे आहे म्हणजे हे ग्रुप आहे माणसांचा. आणि ते हे जे दिसतं आहे ना ते एक काय म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेत डुक्कर, रानडुक्कर आहे. ते त्याचा शिकार कसा केला जातो हे त्यांनी रेखाटलं आहे चित्र याच्यामध्ये. आणि इकडं जे आहे हे सेपरेट आहे, रानडुक्कर वेगळं, हे वेगळं आहे बघा. आणि हे जे आहे हे शिकार कशी केली जाते, 11 माणसांचा ग्रुप असायचा, भाले आणि तीर असायचे, त्याच्याने ते शिकार करायचे. आणि
हे 6 मीटर उंच आहे. हे जे आहे 6 मीटर उंचावरती आहे. आणि इकडे दुसरं केव आहे बघा. बघण्यायोग्य आहे. भोपाळमध्ये आला तर या नक्कीच. जवळच आहे, लय लांब नाही. मित्रांनो, आपण आलो सर्वात फेमस, आणि आपल्याला याची माहिती नव्हती, पण आपल्या लहानपणी आपल्याला ती श्रीच्या पुस्तकात जो इतिहास होता त्याच्यात एक चित्र होतं, सर्वात फेमस आहे ते. म्हणजे प्रत्येक जे ऐतिहासिक बुक आहे त्याच्यामध्ये हे चित्र असतं. आणि ते हे इथं आहे बघा, हे वालं हे दिसतंय ना, सर्वात फेमस आणि खूप मोठं आहे ते. खूप मोठं चित्र आहे आणि हे खूप फेमस आहे, अख्ख्या जगामध्ये खूप फेमस आहे. आपल्या मराठीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हे होतं, ते आज साक्षात आपण बघतो. म्हणजे मी बघतोय, तुम्ही पण बघत आहात. तर हे येते, तुम्हाला अजून थोडंसं दाखवतो बघा. हे ते चित्र आहे ना, लालगिरूमध्ये एक वाईल्ड ॲनिमल आहे तो, जो माणसांना मारत नाही. हे इथं याला मारलं आहे तसं त्यांनी चित्र रेखाटलं आहे. आजूबाजूने लोक आहेत तीर कमान घेऊन, आहे ना. सर्वात मोठं चित्र. मित्रांनो, बराचसा भाग कवर केलाय का भाऊ? मग लाईक करी द्या भाऊ. करलं का रे भाऊ? लाईक बी करी द्या यार. उन्हाचं फिरता यार. करी द्या रे भाऊ. तुम्ही तर काय म्हणता, ऊन आता ना जरा समजू घ्या आमले. चला मग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर फिरायला आल्या नक्की भेट द्या. भोपाळला आले तर 30 किलोमीटरच्या आसपास आहे. 30 नाही रे भाऊ. भाऊ थांब ना, गप जरा शांत बस. तर नक्की भेट द्या भाऊ, या. आणि थोडंसं इतिहासाचे पन्ने समजे घ्या तुम्हीच. का रे, म्हणजे लोकल खोटं बोलतो का तू? 47 किलोमीटर सांगतो, लोकल 30 किलोमीटर. ऐका ना का रे, याचं स्ट्रॅटेजी असते ते. का रे हो, मार्केटिंग बोलतो उसको. या मग बघा आणि जावा आपापल्या घरी. चला, मी पण माझ्या घरी जातो. तुम्ही पण मोबाईल बंद करा, थोडासा डोळे दुखत असतील. नाही, चला, बाय बाय.